नैना आचार्य यांच्या चिमणे या कथासंग्रहातून निग्रही नावाची कथा. एका कॉलेजात माझा इंटरव्ह्यू होता. त्यासाठी मी बऱ्याच वर्षांनी पुण्याला आलो होतो. एकदा ते काम झाले नि मनावरचे दर्पण गेल्यासारखे वाटले. लगेच परत न फिरता जरा भटकावे म्हणून निघालो. पर्वतीच्या पायथ्याशी कालव्याच्या कडेने जरा जाऊन गवतात निवांत बसलो. संभाजी पार्क नि पेशवे पार्कचा कोलाहल, ती भेळ नि शेंगदाणे मुद्दामच टाळले. आजच रात्री परत फिरणार होतो, पण दिवसा म्हटले जरा वेळ घालवावा. पुण्यात सगळीकडे हिंडून मग निवांतपणे कालव्याकाठी बसलो होतो. अय्या दिलीप, तू इकडे कुठे? पाठीमागून परिचित आवाज आला म्हणून वळून पाहिले. आमच्या चाळीतील सुषमा होती ती. लग्नापूर्वीचा साधनाकठ नि 2 वेण्या जाऊन आता तिथे चिमणीच्या घरट्यासारखे डोक्याला केसांचे टेंगूळ आले होते. प्रिंटेड ऐवजी कांजीवरम साडीत होती आणि हातात साखळीला बांधलेला कुत्रा. मोठी लाडीत पोच घेऊन तिने प्रश्न विचारला होता. मी माझे काम सांगितले. ईश्य, मग पुण्यात कुणाची ओळख नाही तर आमच्याकडे उतरायचं ना. दिवस तू असाच घालवलास, मग चल ना आता तरी. उद्या परवा राहा नि मग जा. काय? नेहमीच्या लकबीत तिने कायची लाडीक पृच्छा केली. क्षणभर लोप पडला. जावं तिच्या घरी. पण मग डोळ्यांसमोर भराभर अनेक रिळे उलगडली. स्मृतीची. नेहमी आपल्या मनासारखा बेत योजून ती वाक्ये सांगते नि शेवटी जणू फक्त अपेक्षित होकारासाठीच काय ही परिचित पृच्छा लाडीक स्वरातली करते. त्या स्वरांच्या जादूने अखेर तिच्याच मनासारखं घडतं. तो लाडीक स्वर नि निष्पाप वाटणारा चेहरा हे सारं फसवं आहे हे कुणाला समजत नाही. कळलंच तर फार उशिरा. आमच्या चाळीत त्यांचे बिऱ्हाड आले तेव्हा साधी अशीच फसत चेहरा भोळसर करून, तोंडाचा चंबू करून, 2 वेण्यांचे शेपटे हाताने उडवीत लाडीकपणे ती बोलू लागली की ऐकणाऱ्याला हिमालय सुद्धा हातावर उचलून तिच्यापुढे आणून ठेवावासा वाटे. चाळीत आल्यापासून नेहमीच हवेतून 2 बटे वर चालत ते लोक आमची चाळ म्हणजे गिरगावातली जुनी जीर्ण वृद्धा. आमच्या आजोबांपासूनचे कोकणच्या एका तालुक्यातले सनातन विचारांना कवटाळू धरणारे लोक या एका चाळीत एकमेकांना धरून राहत होते. वर्षानुवर्षे राणीचे जुने वळण टिकवायला धडपडत मुंबईने पोटिमा शब्द पचवला व स्लीवलेसवाल्या, ओठ रंगवून बॉबकट केलेल्या पुरंदरी नि स्कर्टवाल्या उत्तरीय विरहित यौवनाचे प्रदर्शन करणाऱ्या युवती यांची डोळ्यांना सवय केली. टेरिलेन व हिप्पी कट वाचून जीवित व्यर्थ वाटणारे रोमिओ यांची वाढ सोसली. पण या चाळीत सकाळी 9 वाजेपर्यंत पंचा नेसून धोतर गच्चीत वाळत टाकणारे नरवर व 10 हात धडप्याने जुनेर आडवे गुंडाळून नळाचे पाणी धुणे करणाऱ्या सनातन स्त्रिया दिसत. तशी पलीकडच्या सर्व गृहिणी कटाक्षानं नऊवारीतच होत्या. इथे रॉक अँड रोल अन संडे आउटिंग वगैरे साऱ्याला मज्जा होता. नाईलाज म्हणून चालू पिढीतील मुलीस पाचवारी व मुलास पॅन्ट मिळत होती. येथील वस्तीत भटजी, दुकानातले गुमास्ते, गिरण्या, कंपन्यातले कारकून, प्राध्यापक, शिक्षक यांचीच बहुतेक वस्ती होती. क्वचित एखादा क्लास 2 नॉन गॅझेटेड क्लार्क 8 दाखवायचा. अशा चाळीत सुषमाच्या कुटुंबाचे बिऱ्हाड व माणसे आली ती केवळ नाईलाज म्हणून.
त्यांची नुकतीच मुंबईस बदली झाली होती. त्यांना कुठेच जागा मिळत नव्हती व गिरगावची ही चाळ ऑफिसला जवळ म्हणूनच ते इथे नाईलाजाने आले. लवकरच गव्हर्नमेंट उपनगरामध्ये छानदार फ्लॅट देणार आहे आणि तिथे गॅरेजची सोय असल्याने पप्पा गाडी घेणार आहेत तोवर थोडे दिवस इथे काढायचे असे आमच्यावर उपकार केल्यागत गालात जीभ घोळवून ती सांगायची. आमच्या चाळीत टायसह उंची उलन टेरिवूल वगैरे येणारा अन गोल्ड फ्लेक ओढणारा एकमेव पुरुष तिचे पप्पा व गोल पातळ नेसणारी, बाहेर जाताना गॉगल लावून पर्स नेणारी एकमेव स्त्री तिची आई. सुषमा तर परीगत नवनव्या फॅशनचे कपडे, गोबऱ्या गुलाबी गालांवर उडणाऱ्या बटा, हातात रिस्टवॉच व कानांतील लांब झुमके झुलवीत उंच टाचेचे सँडल्स घालून शाळेला निघाली की मुले आषाढभूतासारखे पाहात व मुली मत्सराने जाळून तिला नावे ठेवीत. ती दोन्हीकडे दुर्लक्ष करून छाती अहंगंडाने फुलवून टप-टाप सँडल वाजवीत जाई. ती जरी तुच्छतेने वागत होती तरी मुले नेहमी तिची कामधामे करावीत, मर्जी संपादन करावी व त्या कुटुंबाच्या निकट जावे म्हणून धडपडत. तीही कामापुरते गोड बोलून करून घेई. मग बाळू मंडईला जाताना ती त्याला वेणी आणायला सांगे. तिला वही, पेन्सिल काही हवे असले तर हक्काने एखाद्याला वाटेल तेव्हा पिटाळी. सुंदर अक्षराचा दामू तिच्या वह्या पुस्तकांवर नावे काढून दे. ड्रॉइंगची चित्रे काढणे, नकाशे रंगवणे ही कामे हौसेने करी. मी भिक्षुकाचा मुलगा असलो तरी वर्गात पहिला होतो, त्यामुळे गणिताची हमाली मी करी. प्रथम अडलेली गणिताची हमाली करून देत असे. पुढे पुढे तर ती वहीच माझ्या अंगावर फेकून गणिते करून घे. SSCच्या पूर्वपरीक्षेतील तिचे मार्क पाहून तिचे भवितव्य काही ठीक वाटले नाही सरांना. अखेर ती गणित, सायन्स वगैरे महत्त्वाचे विषय सोडून बसली. ती काठावर पास झाली. मी मात्र हायर मॅथमॅटिक्स घेऊनही 82% मार्क मिळवले. घरची परिस्थिती अगदी बेताची, पण शाळेने 250 रुपये बक्षीस दिले. कॉलेजने फ्रीशिप व स्कॉलरशिप दिली. त्यामुळे मी रुबाबात विल्सनला जाऊ लागलो. दैवयोगाने सुषमाही माझ्याच क्लासला आली. तिच्या दृष्टीने माझा भाव वाढला होता. ती आपणहून माझ्याशी बोलू लागली. कॉलेज सुटल्यावर क्वचित फिरायला बोलावू लागली. मी मात्र आपणहून तिला कुठेही चल म्हणत नसे, कारण त्या प्रित्यर्थ लागणारा खर्च मला परवडणारा नव्हता. कॉलेजात गॅदरिंग, स्पोर्ट्स या निमित्ताने वेळी अवेळी जावे लागे. अशा वेळी ती मलाच सोबत करायला सांगे. आमची सहल निघाली तेव्हा तर कारल्याच्या लेण्यांतून ती माझ्या हातात हात गुंफून हिंडली. वल्हवण धरणावर तिने माझे फोटो काढले व स्वतःचेही माझ्याकडून काढून घेतले. मला खाण्यापिण्याचा आग्रह केला. ट्रिपहून परत आलो तेव्हा शरीराने थकून पण मनाने बेहोश होऊन आलो होतो. बस कॉलेजपर्यंत आली व पुढे आम्ही बसने गल्लीच्या नाक्यावर उतरलो. 2 वाजले होते. अंधारात एका हाताने सुषमाला आधार देत दुसऱ्या हाताने तिने व माझे सामान सांभाळीत मी चाळीशी आलो. जिन्याशीच भैय्या ने तिच्या हातात किल्ली देत म्हटले, तुम्हारे पिताजी और माँ गए हैं हॉस्पिटल में. तुम्हारी मौसी डिलीवरी के लिए आई है वहाँ. रात को फोन आया था. मौसी की जान खतरे में है.
वे वहाँ ठहरे हैं. आम्ही वर आलो. दुसऱ्या जिन्याच्या मध्यावर तिच्या हातातून हात सोडवून तिला जवळ घेतले. दीर्घ चुंबन घेतले. चुंबनाची अवीट गोडी चाखताना छाती धडधडत होती. ही आरडाओरडा करते काय? पण तिने माझ्या भोवती विळखा घातला. तिच्या कमरेभोवती हात टाकूनच दाराशी आलो. दार उघडताना ती म्हणाली, बाबू ये जरा कॉफी पिऊन जा. वॉश घेऊन तिने वाफाळणारा कॉफीचा प्याला हातात घेतला तेव्हा ती सुगंधी पावडर चेहऱ्यावर व अंगावर शिंपून पांढराशुभ्र पोशाख करून आली होती. कॉफीचा मादक गंध तसाच तिच्या अंगाचा सुगंध सारे मस्तकात चढत गेले. दोघांची कॉफी पिऊन होताच मी बॅग उचलली, निघालो. बाबू थांब ना, मला की नाही भीती वाटते रे. 2-3 तास तरी थांब. पहाटे गेलास तरी चालेल, ती अर्जवी स्वराने म्हणाली. अगं पण ही चाळ कुणाला कळलं तर कावळ्यासारख्या टोचा मारतील. इथं राहायला नको. अरे पहाटेच ट्रिपहून आलो म्हणून सांगू, कुणाला कळणार आहे काय? नेहमीच्या लकबीने ती काय म्हणताच माझे पाऊल अडखळले. दुसऱ्या क्षणी तिने ट्यूबलाईट घालवला. हिरव्या शून्य शक्तीच्या काजव्यात ती सफेद कपड्यांतील परी दिसत होती. दुसऱ्या क्षणी त्या परीचा सुगंधी विळखा माझ्या मानेभोवती पडला. सारे शब्द, गंध, स्पर्श यांनी माझ्या मेंदूभोवती रिंगण धरले. मी स्वतःला हरवून बसलो. एका विलक्षण अनुभूतीच्या डोहात बुडालो मी. परमोच्च तृप्ती पाहूनही अतृप्त वाटणारा, जगाचे भान विसरणारा तिच्या यौवनाच्या मद्याचा प्याला तिने पुढे केला. माझ्या धिटावलेल्या हातांनी त्यावरचे सफेद आवरण ओरबाडले. चमकत्या हस्तिदंती रंगाची शिल्पाकृती पलंगावर विसावून मला आव्हान देत होती. मद्याचे 2 प्याले मी आवेशाने जवळ केले. ओठांतला मद्यार्क शोषून मी गालांवरच्या खळ्या कुस्करल्या आणि सारा उन्माद उतरेपर्यंत मनसोक्त तिच्या अनाघ्रात यौवनाचा आस्वाद पुन्हा पुन्हा घेतला. रात्र संपत आल्याची चाहूल लागली. मी कष्टाने उठलो. ठणकणारे डोके दाबून दरीत स्वतःला सावरले. तिला उठवले. आधी ती जागीच होत नव्हती, पण मग भानावर येऊन तिने कपडे केले. पुन्हा पुन्हा चुंबनांच्या पावत्या देत आम्ही निरोप घेतला. ट्रिपच्या कार्यक्रमावर व सहवासाच्या इमल्यावर आम्ही कळस केला होता. कापरे पाय सावरीत मी घरात गेलो तो दुपारपर्यंत झोपलो. त्या दिवसानंतर मला चाळीत मान वन करायला शरम वाटू लागली. सुषमाकडे तर मी नजरवर करूनही पाहिलेही नाही. तेवढ्यात नाताळची सुट्टी लागली आणि मी मामाच्या गावी निघून गेलो. तेथील बदललेल्या वातावरणात मी स्थिरावलो. आल्यावर पाहतो तो सुषमाची जागा रिकामी. कोणी सिंधी तेथे वशिला लावून आलेला दिसला. चौकशी करता सुषमाच्या पप्पांना सरकारकडून मोठा फ्लॅट मिळाला होता उपनगरात व त्यांनी आता गाडीही घेतली होती. मला हायसे वाटले. त्यानंतर महिन्याभरात एके रविवारी सुषमाची गाडी आमच्या चाळीच्या प्रवेशद्वाराशी खडी झाली. आतून तिची पप्पा, मम्मी आणि सुषमा उतरली. ती घर नटली होती. सुषमा तर चमचमती जरीची साडी नि कोरे झळाळते दागिने देऊन आली होती. थोड्याच वेळात चाळीत बातमी पसरली. सुषमाचं लग्न ठरलंय. पुढच्या रविवारी आहे. नवरा फॉरेनला चाललाय शिकायला. खूप श्रीमंत घराणे आहे. जाण्यापूर्वी त्यांचे लग्न करून वधूसह त्याला पाठवायचं आहे. सुषमा अस्मानात विरहत होती. चाळकऱ्यांच्या नजरांत अपूर्व कौतुक तरंगत होते. तिला कुठे ठेवून कुठे नको असे तिच्या एकेकाळी हेवा करणाऱ्या मुलींनाही वाटत होते. लग्नानंतर लगेच इंग्लंड म्हणजे काय चेष्टा आहे. तिघही चाळीत बोलावणी करत होती. सुषमा लाडीक आवाजात आग्रह करीत होती. आमच्या घरी मी आईला शिरा करून ठेवायला सांगितले. चहा खाणे होताच पत्रिका देऊन निमंत्रण करून ती निघाली. सुषमा मागे वळून
दारात उभ्या असलेल्या मला म्हणाली, नक्की ये हं. पुढल्या रविवारी मी मित्र इस्पितळात अस्वस्थ आहे असे सांगून दुपारी पळाली तो खूप रात्री लांब चेहरा करून आलो. आई फक्त म्हणाली, पोरीने तुझी चौकशी केली रे. खूप वाट पाहिली नी शेवटी हिरमुसली. इतर सारे चाळीतील आबालवृद्ध तिथले स्पेशल केशरी मलईदार आईस्क्रीम जिभेवर रेंगाळत असल्याने तिथल्या भपक्याचे वर्णन मिटक्या मारून करीत होते. त्या बायकांच्या दागिन्यांची आणि शालूंच्या व फॅशनच्या तरांची वर्णने बायकांना महिनाभर दुपार गप्पांना पुरली. त्यानंतर सुषमा इंग्लंडला गेली. मी तिची चौकशी केली नाही. त्या रात्रीनंतर मी काही काळ फार बेचैन झालो. कदाचित त्या झुरणीने अभ्यासाचेही खोबरे झाले असते, पण तेवढ्यात तिचे लग्न झाल्याने उपकार झाले. तिच्या विषयीची आसक्ती त्या लग्नातील अग्नीबरोबर जळून गेली. मग मी झटून अभ्यास केला, MSc ला क्लास मिळवला व एका बड्या पगाराच्या नोकरीसाठी आज इंटरव्ह्यूला आलो होतो. कॉलेजात माझ्या इतका योग्य उमेदवार दुसरा नव्हताच. मीच निवडला जाण्याची शक्यता होती. सुषमाला मुलाखतीची हकीगत सांगत असताना ती पुढे येऊन माझ्या शेजारी बसली. तिच्या केसांच्या बटा माझ्या खांद्याला लागत होत्या. त्यांचा सुगंध वाऱ्याने मला धुंद करीत होता अन पदर मधूनच माझ्या पाठीकडे येऊन फडफडत होता. त्या झिरझिरीत पडद्याआड उठावदार वक्षस्थळ पुरुषांच्या नजरेला पेटवणारे आव्हान देत होती. मग येणार ना आमच्याकडे? तिने मान कलती करून लाडीपणे विचारले. 4-5 वर्षे लोटली होती. सुषमा अजूनही रसरशीत होती. इंग्लंडच्या वास्तव्याने ती अधिकच गोरी गुलाबी गुबगुबीत अन स्मार्ट बनली होती. तिच्या सान्निध्याने तेथील हवेला सुगंध, गोडवा नि चैतन्य आले. तिच्या लाघवी प्रश्नाला उत्तर काय द्यायचे म्हणून मी विचार करीत असतानाच मी घुटमळलेला पाहून तिने पुन्हा काय म्हणत आव्हानात्मक पाहिले. अगं, मी आज रात्री परतणार आहे. माझा एक केविलवाणा विरोध. ते काय, नोकरीवर हजर व्हायचे थोडेच. 1-2 दिवस आगेमागे जा. अरे, नोकरी नाही तर तोवर ही मजा. मग साहेबांच्या आणि रजेच्या सवडीने जीवन जगायचे. नको, पण तुला कशाला त्रास? अरे, त्रास कसला ह्यात? माहेरचा पाहुणा किती प्रिय आम्हा बायकांना. ढोंगी साली आजीबाई सारखं सांगते, माहेरचा पाहुणा. माहेरचा काय मी? आमचा स्वतःचा वाडा आहे बुधवारात. शिवाय दवाखाना नवीन बांधलाय. तिथेच हॉस्पिटल बांधणार आहेत. मीही नर्सिंगचा कोर्स पुरा करून आले इंग्लंडहून. त्याचा त्यांना उपयोग होईल. घरी कोण आहेत माणसं? एक औपचारिक प्रश्न. वेळ काढायला सासूबाई आहेत. त्या घराचं सारं बघतात नोकराच्या मदतीने. मला अगदी फुलासारखं ठेवतात. बस. आणि एक दीर फक्त. तेही डॉक्टरच होणार आहेत. फार मायाळू माणसे आहेत. तू लग्नात आला असतास तर साऱ्यांचा परिचय झाला असता. तेव्हा मामंजीही होते. खरेच, तू का नाही आलास लग्नाला? आता मला संयम राहावेना, कारण मी तेवढा ढोंगी नाही म्हणून. तीव्र स्वरात मी उत्तर दिलं, तू त्या रात्री मला शरीर अर्पण केलंस तेव्हा मला वाटले होते तुला मी खरोखरच आवडतो. 1-1.5 वर्षाच्या सहवासाने तुला मी पसंत पडलोय. नसेल द्रव्यबळ मला नसेल, पण त्याची उणीव भरून काढणारी बुद्धिमत्ता मला होती. तुझ्या सौंदर्याला शोभेसा मर्दानी सुदृढ देह होता. तुझा पैसा व रूपाला तोलणारी बुद्धी व शक्ती मला होती. व्यावहारिक दृष्टीने तुझ्या माझ्या परिस्थितीत फरक असला तरी निसर्गाने तुला स्त्रीची रूपसंपदा व मला पुरुषाला आवश्यक ती सुदृढता व बुद्धिमत्ता बुद्धिसंपदा दिली होती. म्हणून मला वाटले की स्त्री पुरुषाच्या त्या नैसर्गिक ओढीने तू मानवनिर्मित भेद दूर सारून मला स्वीकारलेस. पण नंतरची तुझी पूर्ववत वागणूक काहीच जणू झाले नाही असे समजून
झालेला प्रसंग केवळ क्षणिक भावनोद्रेक होता व तो क्षम्य मानून तू निर्लज्जासारखी वागू लागलीस. एवढेच नव्हे तर लग्नाचा प्रस्ताव वडिलांनी करताच तू त्यावेळी लौकिकदृष्ट्या श्रेष्ठ व श्रीमंत असणाऱ्या तरुणाशी मला एका अक्षराने न विचारता विवाहबद्ध झालीस. तुला धीर असता तर ह्याच्या एवढा कदाचित नाही, पण चांगल्यापैकी परिस्थितीत मी तुला जन्मभर ठेवली असती. पण मी एका भिक्षुकाचा मुलगा, मला जन्माचा जोडीदार करायला तुला लाज वाटली. पण क्षणाचा जोडीदार करू स्वखुशीने स्त्रीचे सर्वात मूल्यवान धन लुटायला लाज नाही वाटली. आणि वर नाक खाजवून मला लग्नाचं स्पेशल निमंत्रण दिलेस. मी आलो नाही म्हणून हिरमुसलीस. तुला काय वाटले मी उंची कपडे घालून तुझ्या चिरवियोगाचे दुःख लपवीत, वरवर हसू दाखवीत तिथे वावरेन? अशक्य. कैक कादंबऱ्या व गोष्टीतले तरुण अशा तऱ्हेने लग्नाआधी संबंध आले असताना प्रेसीच्या लग्नात जात असतील, पण मी गोष्टीतील नायक नाही. मी तिथे येऊन तुझा विजयोन्माद पाहणार नव्हतो. आणि रीतीप्रमाणे तुम्हा दोघांसमोर आल्यावर तू नवऱ्याशी माझी काय ओळख करून देणार होतीस? हे आमचे शेजारी म्हणून की शेजसोबती म्हणून? कौमार्याचा पहिला नैवेद्य ज्यांना दाखवला ते हेच असे सांगायचे धैर्य होते तुला? मला मात्र खोटे बोलायचे नव्हते. तसेच खरं बोलून तुझे नुकसानही करायचे नव्हते. म्हणून मी लग्नाला आलो नाही आणि म्हणूनच मी तुझ्या घरी येणार नाही. आपण नुसतेच परिचित वर्गमित्र असतो तर आलो असतो, पण घडू नये ते घडल्यामुळे मोठे चमत्कारिक झाले आहे. एकदा घसरलेला पाय पुन्हा घसरणे अशक्य नाही. ती बघ, तुझ्या डोळ्यांत अजून ती स्पृहा आहे. कारण आता माझ्याजवळ तारुण्याच्या जोडीला कर्तृत्वाचे तेज आहे व इंग्लंडमध्ये राहून तेथील लोकांची उत्तानवर्तने पाहून निर्डावली असशील तू. तू अजून सलगी करशीलही. कुठलीही भारतीय विवाहित स्त्री परपुरुषाशी बसणार नाही इतक्या माझ्या निकट तू बसली आहेस. आता काय नेम? तुझ्या घरच्या माणसांना तू माझी ओळख करून देशील, जाणे येणे ठेवशील आणि इथे मला नोकरी लागल्यावर फिरून तुझी स्पृहा तुला शारीरिक पापकर्माला निदान सहवास सान्निध्याला तरी प्रवृत्त करील. मला आता सुषमा तू परस्त्री आहेस, त्याच मर्यादेने वाग. मला काटेरी गुलाब चालेल, पण तो झाडावरून अनाघ्रात असा तोडलेला हवा. बिनकाट्याच्या मोतियाचा गजरा जरी असला तरी तो दुसऱ्याने हुंगल्यावर मी उचलणार नाही. जा सुषमा, शक्यतो यापुढे भेटू नको. सामान्य परिचित पुन्हा पुन्हा भेटून स्नेह कायम अगर वर्धित करतात. आपला असा संबंध आल्याने पुन्हा न भेटणेच हिताचे आहे. जा सुखाने राहा. मला तू विसर. मी तर विसरलोच आहे. काय? कथा समाप्त.